नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं असेल, फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा बिझनेस प्लॅनिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे सगळे प्रवेश महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली जाते MST CET या परीक्षेच्या माध्यमातून हे प्रवेश होतात. या परीक्षेची अर्ज प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली होती. आता 16 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत लेट फीस भरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केले त्यांचा काही विषय नाही, परंतु ज्यांनी अजून या परीक्षेसाठी अर्ज केलेले नसतील तर ते लेट फीस भरून 22 तारखेपर्यंत आपली अर्ज प्रक्रिया करू शकतात. अर्ज केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा परीक्षा होईल ती परीक्षा त्यांना देता येईल आणि त्यानंतर जूनमध्ये जेव्हा 12वी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट लागेल, CETच्या झालेल्या परीक्षेचा रिझल्ट लागेल, त्यानंतर त्यांना या प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल. म्हणजे जेवढे जास्त तुमच्याकडे ऑप्शन्स असतील जेवढ्या तुम्ही परीक्षा द्याल तेवढे जास्त ऑप्शन्स तुमच्याकडे राहतील आणि त्या माध्यमातून पुढे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची एक संधी उपलब्ध राहील. त्यामुळे होईल तेवढ्या परीक्षा देण्याचा आपण नक्की प्रयत्न करा. तुर्तास ज्यांना फार्मसी, BSc ॲग्री किंवा बिझनेस प्लॅनिंग या कोर्सेसला एनरोल व्हायचं असेल तर लेट फीससह महाराष्ट्र CET सेलच्या परीक्षेचा अर्ज आपण नक्की करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.